सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते बागेश्वर बाबा धाम महाराजाचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांनी जे आहे ते जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे आहे त्या संदर्भात जे आहे ते वक्तव्य केलं, त्या संदर्भात जे आहे ते करमाळ्यामध्ये जे आहे ते काँग्रेस जे आहे ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात जे आहे ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीनं जे आहे ते प्रशासनाला निवेदन देण्यात आले। आपल्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते, काय सांगाल, कशा संदर्भात निवेदन दिले, काय मागणी? काल धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी अखंड महाराष्ट्राचे व देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक असं वक्तव्य केलेलं असल्या कारणामुळे करमाळा तालुका काँग्रेस आय प्रतापराव जगताप तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेलं आहे व बागेश्वर महाराज यांच्यावर कठोर असं कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहतो की तालुका अध्यक्ष देखील आपल्याबरोबर आहेत। कशा पद्धतीचं निवेदन देऊन आपण काय मागणी केली? छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल जे अपशब्द बागेश्वर बाबांनी वापरलेले आहेत त्याच्याबद्दल जे महाराष्ट्राचे आमचे कुलदैवत, तुमचे आमचे सर्वांचे शिवप्रेमींना जे मनाला लागलं असं बोललेले असल्यामुळं आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे। त्या संदर्भात निवेदन आता दिलं। नक्कीच आपण पाहतोय की बागेश्वर बाबा महाराज जे आहेत धीरेंद्र शास्त्री यांच्यावरती जे आहे ते पोलिसामध्ये गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे ते करमाळा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली असून या संदर्भात जे आहे ते प्रशासनाला काँग्रेसच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।